मैत्री ग्रुप जावली नाणेफेकीचा कौल हेड टेल छापा काटा. छापा हा कॉल आहे आणि टॉस जिंकलाय मैत्री ग्रुप जावली या टीमने टॉस जिंकलाय प्रेक्षणीय सामन्याचा. नितीन टॉस जिंकताय प्रथमतः निर्णय काय घेताय? फिल्डिंग घेतोय आम्ही. फिल्डिंग करण्याचा निर्णय. प्रेक्षणीय मॅच बेस्ट ऑफ सातारा विरुद्ध खेळायला मिळते, कशा भावना आहेत? खूपच चांगली भावना आहे. चांगल्या मुलांबरोबर खेळायला आज भेटतंय. यातून आम्हाला गेम पण आमचं सिद्ध करता येईल, त्यामुळे त्यांना आमच्याकडून शुभेच्छा. फिरोज भाई, पहिल्यांदा मला वाटतं जावली विरुद्ध असा प्रकारचा सामना ग्रामीणला होत असेल आणि हा सामना खेळताय, बॅटिंग तुमच्या वाटेला आलाय, कुठपर्यंत मजल माराल? नाही, आम्हाला बॅटिंगच घ्यायची होती. एक किती ओव्हरची मॅच? 4 ओव्हरमध्ये 50-55 रन. काय वाटतंय जावली विरुद्ध बेस्ट ऑफ सातारा तुम्ही जावली विरुद्ध मैत्री ग्रुप जावली एका बाजूला आहे, प्रेक्षणीय मॅच बद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय बोलाल? स्पर्धा 3 दिवस झालं मी रोज बघतोय. छान असं नियोजन आहे आणि जावळीच्या संघाबरोबर खेळायला भेटलं आम्हाला. तर निश्चित अधिकचा वेळ घेणार नाही. खूप साऱ्या शुभेच्छा आपण दोन्ही संघांना देऊया. बेस्ट ऑफ सातारा आणि मैत्री ग्रुप जावलीला आपण शुभेच्छा देऊया आणि दोन्ही संघांना विनंती करूया की आपण मॅचची तयारी करा. मान्यवरांचा आभार. मान्य टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय मैत्री ग्रुप जावली या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि बेस्ट ऑफ सातारा या टीमला आमंत्रित केलंय बॅटिंग साठी. एका बाजूला जयदीप धनावडे, फिरोज नायकवडी, सागर निकम, मयूर कुंभार, प्रशांत शिंदे, अक्षय भोसले, बबन साळुंके, प्रसाद साळुंके, विक्रांत भोसले, अमोल शेळके, सूरज रासकर, चेतन लंबाते, सुशांत शिंदे, संकेत भोसले. तर एका बाजूला नितीन कदम, प्रताप शेलार, अमर शेलार, संदीप साळुंके, संकेत पार्टे, आशुतोष शेलार, समीर यादव, चेतन फरांदे, राजेश जवळ, हर्षल खराडे, वैभव पवार आणि सूर्यकांत दळवी अशी लाईनअप आहे. अनिल भाऊ, वेळात तोडून आलात, मनापासून धन्यवाद. मॅच सुरुवात. एका बाजूला संघ आहे मैत्री ग्रुप जावली तर एका बाजूला बेस्ट ऑफ सातारा असा रंगणारा सामना आहे. टॉस जिंकलाय टीम मैत्री ग्रुप जावली या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपण अधिकचा वेळ घेऊ नका, दोन्ही टीमला विनंती आहे कारण इथून आम्हाला एक फायनलचा सामना खेळवायचा आहे. सिद्धार्थ जगताप साहेब यांचं आगमन होत आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. ग्रामपंचायत सदस्य आनेवाडी यांचं आपण स्वागत करूया आणि त्यांना विनंती करूया की आपण विराजमान व्हा आणि या स्पर्धेचा आपण आनंद घ्या. त्याचबरोबर पोलीस पाटील आनेवाडी यांचंही स्वागत आपण करूया. चला सामना सुरू करा कारण आपण टॉस मध्ये देखील अधिकचा वेळ घेतला नाहीये, त्यासाठी विनंती आहे की आपण सहकार्य करा. एका बाजूला बेस्ट ऑफ सातारा संघ म्हटलं की जयदीप धनावडे शाहपुरी, फिरोज नायकवडी विलासपूर, सागर निकम अंबादरे, मयूर कुंभार विलासपूर, प्रशांत शिंदे कोडवली विलासपूर, अक्षय भोसले नागठाणे बोरगाव, बबन साळुंके सातारा, प्रसाद साळुंके कोडवली, विक्रांत भोसले सातारा, अमोल शेळके सातारा, सूरज रासकर विलासपूर, चेतन लंबाते सातारा आणि सुशांत शिंदे वाई ओझरडे. तर एका बाजूला मैत्री ग्रुप म्हणलं ना की नितीन कदम सायगाव जे संघनायक आहेत, प्रताप शेलार वखवडी, संदीप साळुंके दुंद, अमर शेलार वागदरे, संकेत पार्टे पुनवडी, आशुतोष शेलार वखवडी, समीर यादव सनपाने, चेतन फरांदे आनेवाडी, राजेश जवळ जवळवाडी, हर्षल खराडे भिवडी, वैभव पवार भिवडी आणि सूर्यकांत दळवी दुंद अशी झुंज तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट ऑफ सातारा विरुद्ध मैत्री ग्रुप जावली. तर नक्कीच या ठिकाणी ही मैत्रीपूर्व लढत असणार आहे आणि यामध्ये नक्कीच या ठिकाणी मातबर संघ एकमेकांसमोर या ठिकाणी भिडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय एका बाजूला आहे बेस्ट ऑफ सातारा, एका बाजूला आहे मैत्री ग्रुप जावळी आणि नक्कीच या ठिकाणी या प्रेक्षणीय मॅचसाठी बरेच दिवस या ठिकाणी निलेश सर
बरेच दिवस आपण जर या ठिकाणी पाहिलं तर बरेच दिवस प्रत्येकाच्या प्रेक्षकाच्या मनामध्ये या ठिकाणी घर करून गेलेली ही मॅच आणि त्या मॅचला या ठिकाणी आता सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. काय सांगाल निलेश सर? तर दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या या प्रेक्षणीय मॅच साठी. बेस्ट ऑफ सातारा विरुद्ध मैत्री ग्रुप जावली. छत्रपती श्री शिवाजी महाराज की हर हर गणपती बाप्पा भैरवनाथाच्या नावानं. क्या बात आहे. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. जयदीप धनावडे शाहपुरी तर सागर निकम अंबादरे ही प्रारंभिक जोडी. तर पहिला बॉल टाकण्यासाठी षटक क्रमांक 1 मैत्री ग्रुप जावली या टीम कडून पहिलं षटक प्रगतीपथावरती येत आहे आणि पहिलं षटक आता कोण हाताळणार? आणि अमर शेलार वागदरे पहिलं षटक मॅचला होते सुरुवात. तर अमर शेलार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर वागदरे संघाचे नक्कीच या ठिकाणी एक खेळाडू आहेत. तर नक्कीच बऱ्याचशा मॅचेस यांनी या ठिकाणी गाजवलेल्या आहेत आणि आज मात्र त्यांची गोलंदाजी चालणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय. जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी अमर शेलार यांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं गेलेलं आहे आणि ही गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी चालणं अतिशय महत्त्वाचं आहे. निश्चित पहिलं षटक हाताळतात त्यामुळे चांगली गोलंदाजी करावी लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे. बॅट्समन जयदीप धनावडे शाहपुरी पहिला बॉल फेस करतील. अमर शेलार वागदरे यांचा पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. पहिली धाव पहिल्या बॉलच्या पाठीमागे. तर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की तो जर चेंडू आपण पाहिला तर नक्कीच एक चांगली गोलंदाजी अमरच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली. एक धाव फलकावर. निश्चित टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आणि बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या प्रकारे होऊ शकला नाही. डॉट आलाय. बॉल क्रमांक 2 अमर शेलार वागदरे. तर स्ट्रायकर एंडला सागर निकम अंबादरे बॅटिंगसाठी होतील तयार. यावेळेला स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला यश मिळालं नाही. आलाय डॉट. नक्कीच या ठिकाणी अमर शेलार याची गोलंदाजी भरताना आपल्याला पाहायला मिळते. हा डॉट चेंडू नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक नक्कीच चांगली गोलंदाजी. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती अमर शेलार. यावेळेला उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला. तर या ठिकाणी आपण पाहतोय हर्षल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत होते. पहिल्या विकेटचं या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर या ठिकाणी पाहतोय आपण ऑफ साईडला जो चेंडू होता ऑफ साईडला भिरकवण्याचा प्रयत्न केला गेला आणि सुरेख असा झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ऑफ साईडला एक लाजवाब क्षेत्ररक्षणाचा नजारा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. पहिल्या विकेटचं पतन. धाव फलकावर धाव आहे ती 1. निश्चित सागर निकम म्हटलं ना की सातारचं क्रिकेट ज्या खेळाडूंनी दणानून सोडलेलं आहे. किंबहुना अलीकडच्या काळामध्ये त्यांच्या बॅटमध्ये एक शतक आलं होतं. किंबहुना स्विच हिटचे फटके चांगले खेळतात परंतु आज उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल टोलवायला गेला आणि कव्हर्सला झेल देऊन बसले. विकेटचं होतंय पतन. आता क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी टीम बेस्ट ऑफ सातारा या टीम कडून फिरोज नायकवडी विलासपूर सातारा. ज्या खेळाडूने किरण सर शाहू स्टेडियम दणानून सोडलं होतं बाबा महाराज या चषकामध्ये तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला. या खेळाडूने सेमीफायनलचा प्रवास केला होता परंतु सेमीफायनलमध्ये प्रवास संपला परंतु तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. तर नक्कीच निलेश सर जर गोलंदाजीचा विचार केला तर आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेला पहिलाच बॉल पायांवरती. पंचांगडे स्ट्रॉंग अपील. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी जर पाहिलं तर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी वापरलं गेलंय. यार्क पद्धतीचा हा चेंडू
अमर शेलार एक चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय या ठिकाणी. निश्चित 4 बॉल टाकलेत, एकच धाव खर्च केले, गडी बाद केलाय. यावेळेला स्विच हिटचा फटका, बॉल खाली राहतोय. कारण ही जी खेळपट्टी आहे ना, त्या खेळपट्टीवरती काही बॉल उसळत आहेत, काही बॉल खाली राहत आहेत, त्यामुळे फलंदाजांना कसरत करावी लागेल. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर आत्ताचा जो चेंडू आपण पाहिला पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. अमर शेलार पुढचा बॉल, यावेळेला फिरोज नायकवडी यांनी बॉल खेळलाय ऑन साईडला. एक धाव या बॉलच्या पाठीमागे मी ते स्ट्राईक बदललाय. तर धाव फलक नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय 2 या धाव संख्येवर आहेत. आतापर्यंतची चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी मी म्हणेन नक्कीच या ठिकाणी अमर शेलार यांनी एक चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय या ठिकाणी दिलेला आहे. अवघ्या 2 धावा आपल्या या षटकामध्ये खर्च केल्यात आणि एक महत्त्वाची विकेट देखील या ठिकाणी प्राप्त करण्यामध्ये यश आलंय. चला पुढील गोलंदाजाला त्वरित आमंत्रित करायचं आहे. निश्चित ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात ना की अमर शेलार यांनी जी गोलंदाजी केली, अवघ्या 2 धावा दिल्या, एक गडी बाद केला. त्याच्यामध्ये डॉट बॉल जर आपण पाहिले ना तर 3 होते, म्हणजे डॉट बॉलचा रेशो अधिक होता. आणि अमर शेलार यांनी चांगली गोलंदाजी केली, अवघ्या 2 धावा खर्च करत एक गडी बाद केलाय. संघ बेस्ट ऑफ सातारा या टीमने सावध सुरुवात केली आणि किंबहुना सागर निकम सारख्या मोठ्या खेळाडूची विकेट गमावली आहे. आता ओव्हर नंबर 2 साठी षटक क्रमांक 2 सांभाळतील गोलंदाजीच्या रनवेवरती हर्षल खराडे भिवडी. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 साठी जे भिवडी गावचे आहेत, तालुका आहे जावली. यावेळेला उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल, अंपायर कॉल वाईट. तर व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो की डावी एसटी सोडून अतिशय बाहेरच्या दिशेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सॉरी, उजवी एसटी सोडून. हर्षल खराडे पुन्हा तयार, नामवंत खेळाडू आहेत. यावेळेला अंगावरती येणारा बॉल थोडासा आतमध्ये आणला आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे एक धाव पूर्ण होतीये. तर लेग बायचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. तर एक धाव या ठिकाणी अंकित केली जाईल आणि एका धावेच्या बरोबरच धाव फलक या ठिकाणी जाऊन टेपलेला आहे 4 या धाव संख्येवर. निश्चित आता हर्षल खराडे देखील चांगली सुरुवात करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोरच्या बाजूला आता जयदीप धनावडे. यावेळेला ओव्हर द बॉलर हेड समोरच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक घेत आहेत, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा इथे होतील का पूर्ण? निश्चित 2 धावा आहेत. तर 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात आणि आता जर आपण पाहिलं असेल सर तर परफेक्ट यार्करचा मारा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होता आणि हा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र याला म्हटलं जातं. परंतु नक्कीच समोरच्या दिशेला तो चेंडू तटकावला गेला आणि 2 धावा नक्कीच धावफलकावर घेतल्या गेल्या. निश्चित प्रत्येक गोलंदाजाकडे एक प्रमुख अस्त्र असतं, तो म्हणजे यॉर्कर बॉल. परंतु यावेळेला टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल टाकलाय आणि टाकलाय तो डॉट. तर लाजवाब या ठिकाणी गोलंदाजी, थोडीशी दुखापत नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. पाणी पोचवायचं आहे मैदानामध्ये लवकरात लवकर. तर फायनलसाठी नक्कीच या ठिकाणी प्रेक्षणीय सामन्यासाठी देखील 4 दिवस झाले आपण या ठिकाणी वॉटर बॉय संदेश साळेकर काका यांना या ठिकाणी आपण पाहतोय. दादा म्हणावं लागेल. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की दादा म्हणावं लागेल. निश्चित त्यांनाच आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. गेली 4 दिवस प्रत्येक मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये ते पाणी घेऊन जात आहेत आणि आज पुन्हा धावत मैदानाच्या बाहेर येत आहेत, खुश आहेत. वॉटर बॉय. तर पुन्हा एकदा मॅचला या ठिकाणी सुरुवात. बॉलर तयार. यावेळेला उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल आलाय तो डॉट. टप्पा पडल्यानंतर कधी बॉल खाली राहतोय तर कधी उसळी घेतोय आणि हा आलाय वाईट. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय उजव्या स्ट्रीच्या अतिशय बाहेर पहिला चेंडू जसा त्यांनी टाकला तसाच आता चेंडू नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला व्हाईटच्या दिशेने पाहायला मिळतोय. म्हणजे व्हाईट लाईनला पकडून टाकण्याचा प्रयत्न आहे. यावेळेला जयदीप धनावडे आहेत. यावेळेला एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या पुढे सरसावेल जाऊन पोहोचलेली आहे. 8 धावा, 1 गडी बाद. ज्यावेळेस आपण जयदीप धनावडे यांच्याबद्दल चर्चा करतो ना, सातारा जिल्ह्यातल्या बऱ्याचशा तालुक्यांमध्ये जाऊन त्यांनी आपला खेळ पेश केलेला आहे, त्यांच्या नावाचा डंक आहे. परंतु फिरोज नायकवडी एक युवा टॅलेंट आहे, चांगले फलंदाज. परंतु एका बाजूला हर्षल खराडे हे देखील नामवंत आहेत, गेली 8 वर्षे लेदर बॉल क्रिकेट खेळत आहेत, त्याचबरोबर टेनिस बॉल. यावेळेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफला बॉलच्या खाली झडप घालतायत.
आणि संघासाठी काही धावा वाचवल्या. एक चांगलं क्षेत्ररक्षण. तर प्रताप शेलार नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला. बॅट्समन येत आहेत जयदीप धनावडे, ज्यांच्या बॅटमध्ये एक मोठा फटका आलाय. अनेक रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहेत. मग 6 बॉल 6चा असेल किंवा अनेक ठिकाणी जाऊन अनेक स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत. आणि आज मात्र बेस्ट ऑफ सातारा टीम कडून खेळत आहेत. एका बाजूला संदीप साळुंके जावली तालुका दुंदगाव, तर एका बाजूला जयदीप धनावडे सातारा शाहूपुरी बॅटिंगसाठी होतील तयार. झुंज पाहूया. बेस्ट ऑफ सातारा विरुद्ध मैत्री ग्रुप जावली. स्विच हिटचा फटका, परफेक्ट वार, यॉर्करचा शिकार झालेत जयदीप धनावडे. विकेटचं पतन. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. तर मैत्री ग्रुप जावळी यांच्या संपर्कात सर महिनाभरापासून आहेत. आणि नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यांची गोलंदाजी आत्ता बहरताना आपल्याला पाहायला मिळते. तर चांगली गोलंदाजी संदीप साळुंके यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाली. पहिला चेंडूवर 1 धाव खर्च केली आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त करण्यामध्ये यश. तर नक्कीच या ठिकाणी एक सुवर्ण संधी आहे संदीप साळुंके यांना. जर आपण या ठिकाणी हॅट्रिक घेत आहे तर या ठिकाणी प्रवीण शेलार यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. क्या बात आहे. पारितोषिक आलेलं आहे. त्याचबरोबर पहा इथे विकेटचं पतन झालं. यॉर्करचा वार होता आणि हाच वार फलंदाज जयदीप धनावडे यांची शिकार करून गेला. विकेटचं होतोय पतन. 16 वरती 2 अशी स्थिती आहे. तर मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी वाई तालुक्यातल्या ओझरडे गावचा सुशांत शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. तर एका बाजूला जावली तालुक्यातला दुंद गावचा पप्पू साळुंके अर्थात संदीप साळुंके. पुढचा बॉल, बॉल क्रमांक 3. यावेळेला पहिलाच बॉल सुशांत शिंदे, वाई तालुका ओझरडे गाव. आणि बॉल सीमा पार, षटकार. आणि या ठिकाणी आपण पाहतोय 550 रुपये सांडले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 550 रुपये त्या ठिकाणी आहेत. जर आपण त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेताय तर 550 रुपये आपल्याला या ठिकाणी भेटणार आहेत. संदीप साळुंके पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. सुशांत शिंदे यांनी आक्रमण केलंय. बीसीसी आनेवाडीच्या छोट्या खेळाडूंसाठी पारितोषिक आहे. बॉलर तयार, राऊंड द विकेट. यावेळेला हा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने निघालाय. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील. बॉल सीमारेषा चिरेल. 4 धाब्यांसाठी चौकार. संदीप साळुंके यांच्यावर सर या ठिकाणी प्रहार चढवला गेलाय. आणि हे प्रहार चढवणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण या ठिकाणी धावफलकावर धावा आहे त्या 26. 2 विकेटचं या ठिकाणी पतन झालेलं आहे. आणि नक्कीच या ठिकाणी आपल्या षटकातील 5वा चेंडू या ठिकाणी प्रगतीपथावर आहे सर. निश्चित 5वा बॉल प्रगतीपथावरती येतोय. सुशांत शिंदे पुन्हा तयार बॅटिंगसाठी. यावेळेला आणखीन एक टोला, लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम क्वालिटी षटकार. 6 धाब्यांसाठी सुशांत शिंदे. धन्यवाद डीजे. या ठिकाणी पुन्हा एकदा चिल्लरचा आवाज झालाय. पुन्हा एकदा 550 रुपये सांडले गेलेत. 550 रुपये कोण मिळवेल ते नक्कीच या ठिकाणी पाहण्याजोगं असेल. बऱ्याचशा संधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी आता लीड करतील संदीप साळुंके. सुशांत शिंदे एका बाजूला भयानक आक्रमण करतायत आणि हा उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल. विकेटचं पतन. सुशांत शिंदे वाई प्रीमियर लीग जी नवी मुंबईमध्ये झाली पर्व क्रमांक 5 आणि त्याचा मालिकावीर किताब घेणारे, गोल्ड चेन घेणारे माघारी येत आहेत. धक्का क्रमांक 3 टीम बेस्ट ऑफ सातारा टीमला. तू मला षटकार मारू शकतो तर मी तुझा विकेट देखील घेऊ शकतो अशी परिस्थिती मैदानामध्ये नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. दुसरी फलंदाज येईपर्यंत देऊया डीजे यांना संधी. परंतु ज्या प्रकारे खेळ केलाय ना, 3 षटकानंतर 32 धावा 3 गडी बाद. सुशांत शिंदे यांनी आपलं काम केलंय. 4 बॉलच्या पाठीमागे 16 त्यांनी बनवल्या आणि संघाला एक चांगलं योगदान देऊन माघार आलेत. करंट रन रेट जर आपण पाहिला ना तर 10.67 आहे, म्हणजे ही चांगली सरासरी आहे 10+. तर नक्कीच या ठिकाणी सर आपण पाहतोय 10.67 याचाच अर्थ की एक चांगली फलंदाजी नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाली. जर आपण पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा
या ठिकाणी होत्या आणि आत्ता 32 धावा धावफलकावर आहेत तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय कुठेतरी सातारा बेस्ट ऑफ सातारा हा संघ नक्कीच या ठिकाणी कुठेतरी सरशी करताना आपल्याला पाहायला मिळते, आगेकूच करताना नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चला घाई करा, ओव्हर नंबर 4 कडे वळूया आणि मैदानाच्या आतमध्ये आता फिरोज नायकवडी यांच्या सोबत अक्षय भोसले नागठाणे बोरगावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. क्रमांक 5 वरती बॅटिंग करतील. एका बाजूला आहेत फिरोज नायकवडी 6 बॉल 13 वरती खेळत आहेत आणि अक्षय भोसले नुकतेच गेलेले आहेत. आणि ओव्हर नंबर आता 4 साठी गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि या षटकासाठी नितीन कदम सायगाव ओव्हर नंबर 4 सांभाळतील. स्वतः आहेत संघनायक आणि पहिला बॉल टाकतील ओव्हर नंबर 4 मध्ये. आणि समोरच्या बाजूला बॅट्समन त्याचबरोबर दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. सरपंच आहेत त्यांचं आपण स्वागत करूया, उपसरपंच देखील आहेत त्यांचं आपण स्वागत करूया. पहिलाच बॉल या षटकातला कव्हर्सला खेळलाय, एक धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल, दुसरीचा प्रयत्न होईल का नाही. तर या ठिकाणी आपण पाहतोय ऑफच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू आणि एकच धाव या ठिकाणी खर्च केली गेली आहे. तर चांगली सुरुवात नक्कीच या ठिकाणी नितीन यांच्या माध्यमातून मी म्हणेन एका चांगल्या सुरुवातीला या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव या ठिकाणी घेतली गेली आहे. निश्चित सुरुवात चांगली केली आहे षटकाची नितीन कदम यांनी. फिरोज नायकवडी यांना फक्त एक धाव दिली. आता अक्षय भोसले तयार बॅटिंगसाठी. यावेळेला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने निघालाय, बॉल सीमारेषा तोडेल का, आउटफील्ड स्लो आहे, बॉलची फेकी. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. तर 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्यात आणि नक्कीच या ठिकाणी नैसर्गिक अडथळा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या. तर धाव फलक या ठिकाणी जाऊन टिपलेला आहे 35 या धाव संख्येवर. त्याचबरोबर विवेकजी पवार आनेवाडी चेअरमन सोसायटी यांचे आगमन होते, त्यांचे आपण स्वागत करूया. त्याचबरोबर संकेत बागायतदार यांचे आगमन होत आहे, त्यांचेही स्वागत आपण करूया. सागर फरांदे यांचे स्वागत आहे. आणि हा बॉल सीमारेषेच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी आलाय तो षटकार. तर स्ट्रेटच्या दिशेने हा फ्लायटेड षटकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि बॅट मात्र या ठिकाणी तळपताना आता आपल्याला पाहायला मिळते. 41 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अक्षय भोसले नागठाणे बोरगाव, ज्या गावचे सुमित ढेकळे आहेत ना त्याच गावचे खेळाडू आहेत. अक्षय भोसले मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत आहेत. 41 वरती 3 अशी स्थिती आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना सुरुवातीचे 2 बॉल चांगले होते, एक महागडा आला त्यानंतर एक डॉट आला. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आतापर्यंत जर षटकार सोडला तर चांगली गोलंदाजी. यावेळेला बॉल लॉंग ऑनला, खेळाडू बॉलच्या खाली, विकेटचं पतन. अक्षय भोसले नागठाणे माघारी. तर या ठिकाणी नक्कीच प्रतिष्ठित व्यक्तींचं या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय एक सुरेख असा झेल त्या ठिकाणी घेतला गेला. संकेत पार्टे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत होते. एक चांगल्या झेलचं प्रत्यय नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतंय. विकेटचं देखील पतन होताना पाहायला मिळत आहे. 41 वर 4 अशी परिस्थिती नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. तर या षटकातील शेवटचा चेंडू कोण हाताळेल. नक्कीच या ठिकाणी नितीन एक चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय, एक षटकार जर त्या ठिकाणी सोडला तर चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी नितीन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रशांत शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत, जे कोडवलीचे विलासपूरचे आहेत. अंतिम बॉल या षटकातला शेष आहे. 41 वरती 4. एका बाजूला आता प्रशांत शिंदे तयार बॅटिंगसाठी आणि एका बाजूला नितीन कदम सायगाव यांचा शेवटचा बॉल. यावेळेला ओव्हर द बॉलर हेड समोरच्या बाजूला, आउटफील्ड स्लो आहे. 2 खेळाडू वेगाने येत आहेत. बॉलचा पाठमोरा होईल, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 43 वरती 4. तर स्ट्रेटच्या दिशेला हा तडकवलेला चेंडू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि 43 धावा या ठिकाणी धाव फलकावर आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यात या ठिकाणी 43 धावा नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. फिरोज नक्कीच या ठिकाणी आपल्याला वैयक्तिक 14 धावांची खेळी, 7 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपले, म्हणजे 7 चेंडू नक्कीच या ठिकाणी त्यांनी हाताळलेत आणि 14 धावा
या ठिकाणी घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रशांत या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर, ज्यांनी 1 चेंडूचा फेस केलाय आणि 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्यात. या सामन्यामध्ये 5 ओव्हर 5 बॉलर अशी नियम आहेत आणि त्या नियमाला अनुसरूनच तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. 5 ओव्हर 5 बॉलर आणि अंतिम षटकाकडे आपण जाऊया, जिथे ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की 43 वरती 4 ही स्थिती आहे. करंट रन रेट जर आपण पाहिला ना तर 10.75चा आणि प्रोजेक्टेड स्कोअर जर आपण पाहिला तर 54 आहे. या खेळपट्टीवरती 50+ या धावा निश्चित चांगल्या असतील. नक्कीच निलेश सर, आपण जर या ठिकाणी पाहिलं तर 10च्या सरासरीने अजूनपर्यंत जर आपण पाहिलं तर पहिला षटक जर सोडलं त्यानंतर 10ची सरासरी बेस्ट ऑफ सातारा या संघाने सोडलेली नाहीये आणि ही अतिशय मजबूत बाजू बेस्ट ऑफ साताराच्या दृष्टिकोनातून एक चांगली बाजू नक्कीच या ठिकाणी म्हणावी लागेल. निश्चित विकेट गेल्या त्यांच्या, परंतु धावसंख्येची सरासरी कमी नाही झाली. अंतिम षटकासाठी आता हे षटक जे हाताळतील ना, अंतिम षटक समीर यादव सनपाने जे डावकुरे खेळाडू आहेत, अंतिम षटक हाताळतील. अंतिम षटक म्हटलं ना की मारझोड तोडफोडीच आहे. प्रशांत शिंदे आणि फिरोज नायकवडी कशा प्रकारे या षटकामध्ये मारझोड तोडफोड करतील आणि एका बाजूला हे षटक टाकताना समीर यादव कशा प्रकारची गोलंदाजी करतील. अंतिम षटक आहे वोळ्या मैदानाच्या दिशेने 43 वरती 4. चला घाई करा, शेवटचा आहे षटक. स्ट्रायकर एंडला फिरोज नायकवडी, ज्यांनी शाहू स्टेडियम बाबा महाराज चषकामध्ये दणानून सोडलं होतं, ते फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. समीर यादव, जावली तालुका सनपाने गाव. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, एक सिंगल मिळते का दुसरीचा प्रयत्न होतोय आणि एकच जाव फक्त या बॉलच्या पाठीमागे. तर नक्कीच या ठिकाणी युवा टॅलेंट आपल्याला पाहायला मिळते आणि त्या टॅलेंटवर खरा उतरलाय. जर आपण या ठिकाणी पाहिलं समोरच्या दिशेने बॉलचं नक्कीच या ठिकाणी आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि तर मैत्री चषक या ठिकाणी पावसाळी त्यामध्ये बेस्ट बॉलरचा किताब या गोलंदाजाने घेतला होता. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर खोलवर पद्धतीचा असणारा बॉल वळवण्याचा प्रयत्न होता प्रशांत शिंदे यांचा, परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाही. फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय खोलवर पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळाला होता आणि बेस्ट बॉलरचा किताब या ठिकाणी मिळाला होता. मैत्री ग्रुपच्या ज्या पावसाळी क्रिकेट भरवल्या जातात, रबर क्रिकेट स्पर्धा, त्यामध्ये निश्चित रबर बॉल प्रीमियर लीगचा ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की दमदार गोलंदाजी यांची राहिली होती. यावेळेला उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आहे, खेळलाय कव्हर्सला. संरक्षणासाठी खेळाडू आहेत, बॉलचा पाठमोरा करतील. दुसरीचा प्रयत्न आणि तो इकडे होतो यशस्वी. डायरेक्ट हिट केली परंतु बॉल स्टँडचा वेध घेऊ शकला नाहीये. तर आतापर्यंत नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय समीरच्या माध्यमातून एक चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतो. धाव फलकावर 47 धावा आहेत आणि 10.44च्या सरासरीने नक्कीच या ठिकाणी बेस्ट ऑफ सातारा हा संघ. बॉल क्रमांक 4, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फिरोज नायकवडीसाठी बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय आणि इथे आता कोण आपल्या विकेटचा त्याग करेल. अंडरस्टँडिंग फसलं आणि एकाला माघारी यावं लागेल आणि इथे फलंदाज फिरोज नायकवडी सातारा विलासपूर माघारी येतील. धन्यवाद डीजे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय समीर एका लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन समीरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो की शेवटचं षटक ते नक्कीच या ठिकाणी हाणामारीचं षटक. जसं निलेश सर आपण बोललात की शेवटच्या षटकामध्ये हाणामारी नक्कीच हा प्रकार असतो, परंतु आतापर्यंत बॅट उचलून दिलेली नाहीये सर्व फलंदाजांना. हॅलो, या ब्रेकमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे सन्मान घेतो आहे. मी या ठिकाणी श्री भैरवनाथ क्रिकेट टीमचे सन्माननीय सदस्य श्रीयुत अमित फरांद यांना विनंती करतो, तुमच्या शुभ हस्ते मान्यवरांचे आपण सन्मान घेतो आहे. पहिला सन्मान घेतो आहे सन्माननीय दादा पाटील यांनी, कृपया थोडं खाली यायचं आहे, त्यांचा सन्मान होतो आहे. अमितच्या शुभ हस्ते दादांचा सन्मान होतो आहे. त्याचप्रमाणे दादा खाली या. दादांचा सन्मान होतो आहे. त्यानंतर सन्मान होतो आहे आणेवाडी विकास सेवा सोसायटीचे
यानंतर सन्मान होतोय आणेवाडी विकास सेवा सोसायटीचे सन्माननीय चेअरमन विवेक पवार यांचा सन्मान होतोय। त्यानंतर सन्मान होतोय महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या आपल्या आणेवाडी यात्रा कमिटीचे सन्माननीय चेअरमन श्रीयुत यशवंत फरांदे भाऊ यांना विनंती करतो सन्मानाचा खाली जाऊन स्वीकार करायचा आहे। यानंतर सन्मान होतोय आणेवाडी विकास सेवा सोसायटीचे सन्माननीय व्हाईस चेअरमन विजय बापू यांचा सन्मान होतोय। बापू खाली या। यानंतर यानंतर सन्मान होतोय शिवाजी आबांनी या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। संचालक खरेदी विक्री संघ सन्माननीय आबांचा सन्मान होतोय। त्याचप्रमाणे आणेवाडी यात्रा कमिटीचे सन्माननीय व्हाईस चेअरमन सागरदादा यांच्याकडे सन्मान होतोय। यानंतर सन्मान होतोय विठ्ठल नाना, महत्त्वपूर्ण सहकारी नाना आपल्याला करत असतात, नानांचा सन्मान होतोय। यानंतर सन्मान होतोय तरुण संचालक संकेत फरांदे यांचा सन्मान होतोय। यानंतर सन्मान होतोय दत्तात्रय फरांदे। दत्ता तुझं फार मोठं सहकार्य असतं दत्ता, देतो। यानंतर सन्मान होतोय सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय हरिदास यशवंत फरांदे दादाचा सन्मान होतोय। यानंतर सन्माननीय पोलीस पाटील किशोर पाटील यांचा सन्मान होतोय। बाळासाहेब शिंदे बापू यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। बापूंचा घ्या, पाटलांचा घ्या। बालचंद्र बापूंचा करा, पोलीस पाटील यांचा सन्मान करायचा आहे। त्यानंतर बालचंद्र फरांदे, हे घ्या रे, हाय देतो। भरत दादांचा सन्मान होतोय। घेतो घ्या। यानंतर सन्मान होतोय बालचंद्र फरांदे, भरतदादा। त्यानंतर गेले 4 दिवस झालं सर्व खेळाडूंना मैदानात येऊन पाणी जे देत आहेत ते सन्माननीय संदेश दादा यांचा सन्मान होतोय। त्यानंतर ज्यांनी सन्मान सर्वांचे केले त्यांच्याकडे सन्मान होतोय अमित दादा। घे लवकर, चला आवर, मला माईक द्यायचा आहे। घे। यानंतर सन्मान होतो अमित दादा, उपसरपंच आणेवाडी ग्रामपंचायत स्वतेश। अमितचा सन्मान करायचा आहे। तुझा सन्मान घ्या अगोदर, तुझा घे ना पहिले। मी घेतो। त्याचबरोबर आपण सन्मान करत आहोत श्री मनोहर महादेव फरांदे वकील यांचा आपण सन्मान करत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून। त्यांचाही आपण स्नेहपूर्वक सन्मान करतोय। मॅच झाली सुरुवात, 60 धावांचं लक्ष्य आहे, धावसंख्या आहे 6-0। तर 6 धावा या ठिकाणी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 6 धावा या ठिकाणी धावफलकावर आहे। थोड्या धीमे गतीने नक्कीच या ठिकाणी सुरुवात केली गेलेली आहे।
तर दुसऱ्या षटकासाठी बेस्ट ऑफ सातारा याच्याकडून कोड रकेच या ठिकाणी यायला 6 धावा. तर करेक्शन या ठिकाणी करण्यात येईल. 7 धावा धावफलकावर आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 7 धावा या ठिकाणी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. तर 24 चेंडू आणि 53 धावांचं लक्ष या ठिकाणी आहे. आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रशांत शिंदे या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. आशुतोष शेलार आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक 5 धावांची आक्रमक पारी नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. तर प्रशांत शेलार याचा पुढील चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. या लेगच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू, यावर 1 धाव या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. निश्चित आशुतोष शेलार यांनी पायाचा वापर केला होता या बॉलच्या पाठीमागे आणि 1 धाव कंप्लीट केले. आणि स्ट्राईक वरती हर्षल खराड यांना आणलेला आहे, ज्यांची बॅटिंग फार महत्वाची आहे. सामन्याच्या दृष्टीने बॅटिंग करताना 3 बॉलच्या पाठीमागे 2 धावा त्यांनी बनवल्यात. आशुतोष 4 बॉलच्या पाठीमागे 6. तर नक्कीच पुन्हा एकदा प्रशांत आता आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवर. बेस्ट ऑफ सातारा या संघाकडून फलंदाजी मार्कवर हर्षल ची बॅट आज चाललं अतिशय महत्वाचं आहे. वैयक्तिक 2 धावांवर खेळत आहेत. लोअर फुल टॉस चेंडू त्यावर उडवलाय हा लाजवाब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लाजवाब पाहायला मिळत आहे. नक्कीच पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतील आणि हा खेळाडू या ठिकाणी बाद दिला जातोय. तर नक्कीच या ठिकाणी पाहणी केली जाईल आणि नक्कीच या ठिकाणी निर्णय घेतला तर आशुतोष शेलार याला या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. लाजवाब क्षेत्ररक्षणाचा नजारा. मयूर कुंभार यांचं एक अप्रतिम क्षेत्ररक्षण होतं. संघासाठी काही धावा वाचवल्या. फुलटॉस बॉल होता, हर्षल खराड यांनी टोलवला होता आणि त्या बॉलच्या पाठीमागे जे क्षेत्ररक्षण केलं, जे एफर्ट्स होत्या त्या अप्रतिम होत्या आणि संघासाठी काही धावा वाचवल्या. झडप घातली, त्यानंतर बॉल लगेच उचलला, टाकला आणि त्यानंतर आशुतोष शेलार यांना धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी यावं लागलं. धक्का क्रमांक 1 मैत्री ग्रुप जावलीला लागलाय. तर नक्कीच या ठिकाणी पाहतोय एक चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजारा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यावर धावचीत बाद केला गेला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आता फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज संदीप साळुंखे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच यांच्याकडे देखील ती ॲबिलिटी आहे, यांच्याकडे देखील ती खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल कारण 6 चेंडू आणि 6 षटकारांचा नक्कीच या ठिकाणी रेकॉर्ड आहे. घनसोली या ग्राउंडवर संदीप साळुंखे आता नॉन स्ट्राईक एंडला. प्रशांत यांचा पुढील चेंडू आता देखील त्याच दिशेने तडकवलेला चेंडू, तो क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. लाजवाब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. सुरेख असा झेल मयूर कुंभार. थँक्यू. हर्षल खराडे भिवडी यांनी हा बॉल टोलवला होता, परंतु मयूर कुंभार विलासपूर धडपडले, गडबडले, परंतु झेल सोडला नाही. पकडला एक चांगला कॅच. या अगोदर देखील किरण सर त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं आणि याही बॉलच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण या जोरावर तुम्ही सामने जिंकू शकता आणि या खेळाडूने केलेलं 2 बॉलच्या पाठीमागे क्षेत्ररक्षण बेमिसाल आहे. सर नक्कीच या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे क्षेत्ररक्षणाची साथ. कुठल्याही गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची साथ असणं अतिशय महत्वाचं आहे आणि क्षेत्ररक्षक चपळ असणं खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी धडपडले गेले, परंतु नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय धडपडले जरी गेले तरी बॉल मात्र सोडला नाहीये. चांगली झेल त्या ठिकाणी घेण्यात आली. 2 धक्के, मोठे 2 धक्के या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला टीम करंजी आणि टीम मेडा टॉससाठी या अंतिम सामना आपल्यामध्ये आहे या स्पर्धेचा. आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस केला जाईल आणि यासाठी विनंती आहे की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. टीम भैरवनाथ फायटर करंजे आणि शिवसाम्राज्य मेडा अभिषेक फरांदे, आपण समालोचन कक्ष संपर्क साधा. तर पुढील चेंडू पाहायला मिळतोय आणि चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. सर प्रशांत शिंदे कोडवली विलासपूर, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर घेऊन जात आहेत. डॉट बॉल टाकलाय. समोर राजेश जवळ बाहुबली आहेत आणि त्यांना हा डॉट टाकलाय. नक्कीच या ठिकाणी बाहुबली, जावळीचे बाहुबली राजेश जवळ त्या ठिकाणी फलंदाजी मार्कवर आहेत. मोठे मोठे फटके खेळण्याची ॲबिलिटी यांच्याकडे आहे. प्रशांत याचा पुढील चेंडू, ओहो उंच गेला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. स्लो आउटफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळतोय.
निश्चित ज्या प्रकारे हा फटका जर आपण पाहिल्यानंतर फटक्यामध्ये पूर्णता नव्हती, परंतु कॅप्टन यांनी आम्हाला माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली की प्रशांत शिंदे गेली 22 वर्ष क्रिकेट खेळत आहेत, एक चांगले ऑलराऊंडर आहेत आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत। या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर निश्चित त्यांनी काही कमी धावा खर्च केलेत आणि काही गडी बाद केलेत। पुन्हा एकदा या ठिकाणी लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते। प्रशांत 39 एज आहे आणि या एज मध्ये अशी ऑलराऊंडर प्रकारची जर या ठिकाणी सर निलेश सर ऑलराऊंडर प्रकारचा खेळ या ठिकाणी केला जातोय तर अशा खेळाडूंची खरोखर गरज आहे। निश्चित त्यांचं वय वाढते परंतु खेळाची चमक अद्यापही कमी नाही झाली आहे। म्हणजे हेच उदाहरण पाहायला मिळालं ना की क्रिकेटमध्ये वयाला महत्त्व नाहीये। तुम्ही कमी वयाचे खेळाडू पाहता आणि जास्त वयाचे खेळाडू पाहता की ज्यांचा खेळ बहरलेला आहे। त्याचं उदाहरण म्हणजे प्रशांत शिंदे, विलासपूर। ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला 11 वरती 2। शुभम चिकने ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचं आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून। परंतु किरण सर या स्पर्धेला जी प्रेक्षणीय मॅच आहे ना त्या प्रेक्षणीय मॅचला ज्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे त्याच्याबद्दल देखील आपण अनाउन्समेंट करूया या स्पर्धेच्या माध्यमातून। विजेता संघ 5000 आहे, प्रवीणदा शेलार, रविदा दळवे यांच्या माध्यमातून आणि उपविजेता प्रेक्षणीय मॅचसाठी स्मार्ट वॉच आहेत शुभम शेठ चिकने यांच्या वतीने आणि शुभम कन्स्ट्रक्शन। त्याचबरोबर फायनल मॅचसाठी हे आम्हाला टी शर्ट मिळालेले आहेत स्वर्गीय स्वरूप विनायक फरांदे यांच्या स्मरणार्थ हे टी शर्ट आहेत आणि दोन्ही संघांना आपण हे टी शर्ट देणार आहोत। तर नक्कीच या ठिकाणी या टी शर्टचं अनावरण केलं जात आहे। फायनलच्या मॅचसाठी या टी शर्ट या ठिकाणी दिले जाणार आहेत। स्वतेश फरांदे यांच्याकडून या ठिकाणी हे टी शर्ट आपल्याला प्राप्त झालेले आहेत तर त्याचं नक्कीच या ठिकाणी अनावरण केलं जाते। ऑफच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। एक धाव्या बॉलच्या पाठीमागे निश्चित मिळेल जिथे 12 वरती आपण पाहिलं की 2 अशी स्थिती आहे। राजेश जवळ संदीप साळुंके यांना चांगला खेळ करावा लागेल कारण हीच ती वेळ आहे जिथे आता मॅचला ॲक्सिलेट करावं लागेल। परंतु मयूर कुमार एक चांगले गोलंदाज आहेत, पहिला बॉल टाकलाय, 1 धाव दिली आहे। तर नक्कीच सर या ठिकाणी 60 धावांचं टार्गेट आहे आणि 60 धावांचं टार्गेट जर आपल्याकडे असेल तर एक्सिलेटरवर पाय नक्कीच द्यावा लागेल। मयूर याचा पुढील चेंडू, थोडीशी दिशा आणि गोलंदाजी, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय। निश्चित हा व्हाईट बॉल आहे, कमी गतीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला मयूर कुंभार यांनी जे विलासपूरचे आहेत परंतु हा नकारात्मक आला, 1 धाव मिळते। पुन्हा एकदा आता सज्ज होतील या ठिकाणी मयूर कुंभार गोलंदाजी मार्कवर सामना करण्यासाठी बाहुबली। आता देखील दिशा आणि गोलंदाजी, नक्कीच पंच आमच्यापर्यंत व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय तर अव्वल तर धावीची भर सर या ठिकाणी घेतली जाते। निश्चित अतिरिक्त धावा या षटकामध्ये मयूर कुंभार यांनी खर्च केलेले आहेत। मयूर कुंभार हेच ते खेळाडू आहेत ज्यांनी क्षेत्ररक्षण अप्रतिम केलं होतं वाईडिश लॉंगॉनला। दोन्ही संघांना विनंती आहे की आपण किट घालून तयार राहा, यानंतर तुम्हाला लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं याची नोंद तुम्ही घ्या। परंतु मयूर कुंभारला काहीतरी कानमंत्र दिलेला आहे, एखादा सल्ला चावीसारखा असू शकतो आणि मयूर कुंभार यांना तो सल्ला मिळालाय परंतु एका बाजूला राजेश जवळ यांना बाहुबली सारखी बॅटिंग करावी लागेल। नक्की सर, हो या ठिकाणी पुन्हा एकदा पाहतोय आपण अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, स्लोवर गोलंदाजीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय। निश्चित या बॉलची भेदकता अप्रतिम होती मयूर कुंभार यांच्या परंतु राजेश जवळ, जवळ वाडी असे खेळाडू आहेत ना जे वाई तालुक्यातही खेळतात आणि जे जावली तालुक्यातही खेळतात। आता तो अनुभव त्यांना कृतीमध्ये आणावा लागेल। उमेशजी फरांदे यांना विनंती आहे की आपण शुभम चिकने यांचा सन्मान करावा, ही विनंती। तर या ठिकाणी आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी आणि चांगलं यष्टीरक्षण पुन्हा एकदा या ठिकाणी यष्ट्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळालं। त्या ठिकाणी विकेटचं पतन होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। निश्चित जर आपण पाहिल्यानंतर विकेटचं पतन होतंय, राजेश जवळ, जवळ बाहुबली माघारी परत आहेत, नावाप्रमाणे खेळ करू शकले नाही। परंतु ज्या प्रकारे कॅप्टनने आमच्यापर्यंत माहिती दिली की प्रशांत शिंदे विलासपूर यांचं षटक जर आपण पाहिलं असेल ना निश्चित दुसरं षटक आपण पाहिलं होतं, ज्या प्रकारे माहिती दिली की तुम्हाला या वयामध्ये फिट राहायचं तर तुम्हाला एक्सरसाइज करावी लागते, तुम्हाला डाएट करावी लागतं आणि ते प्रशांत शिंदे करतात आणि यासाठी त्यांना आपल्याला दाद द्यावी लागेल। परंतु थोडीशी दाहिनी अवस्था 14 वरती 3 संदीप साळुंके चांगला खेळ करावा लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये जे फलंदाज येतील त्यांनाही चांगला खेळ करावा लागेल। नक्कीच सर, नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय बऱ्याचशा काळापासून नक्कीच स्ट्राईक पासून वंचित आहेत संदीप साळुंके यांना जास्तीत जास्त त्या ठिकाणी स्ट्राईकवर आणावं लागेल। जर या ठिकाणी आपण पाहतोय
संकेत पार्टे आता फलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मयूर याचा पुढील चेंडू. हो 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 पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आनेवाडी सरपंच सौ वैशालीताई गणेश फरांदे यांचं आगमन होते, त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. मयूर याचा पुढील चेंडू नक्कीच या ठिकाणी स्लोवर गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी अडकवलं गेलाय. लगातारचा दुसरा डॉट पाहायला मिळतोय. निश्चित हा डॉट आलाय, परंतु संकेत पार्टे जे पुनवडीचे आहेत, क्षमता आहे, चांगली बॅटिंग करू शकतात, अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, परंतु आता धावा येणं फार महत्वाचं आहे, कारण 2 षटकाच्या पाठीमागे समीकरण वाढेल आणि त्याच्यामधलं अंतर वाढत जाईल. म्हणजे सामना कंट्रोल करायचा तर मोठे फटकेबाईचं धाडस आता मैत्री ग्रुप जाऊल्या करावं लागेल संकेत पार्टे यांना. फुलटॉस चेंडू त्याचा मात्र या ठिकाणी खरपूस समाचार घेता आलेला नाही. अवघी 1 धाव या ठिकाणी आपण पाहतोय आणि जर आपण सर पाहिलं तर 21 पॉइंट नक्कीच 21च्या सरासरीने आज धावा करायच्या आहे तर एक्सलेटरवर पाय द्यावाच लागेल, कारण 15 धावा 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. अजूनही 2 षटकं या ठिकाणी बाधित आहेत तर 15 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. 60 धावांचं लक्ष्य आहे. ज्या प्रकारे आपण उल्लेख केलात ना की बेस्ट ऑफ सातारा हा संघ ज्यावेळेस बॅटिंग करत होता त्यावेळेस याही संघाची 2 षटकाच्या पाठीमागे दायनीय अवस्था होती, परंतु सुशांत शिंदे आले, धावसंख्येला त्यांनी आकार दिला. मग प्रशांत शिंदे यांचा खेळ बहरला होता मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे या ज्या 2 खेळाडूंनी जो खेळ केलाय ना त्या प्रकारचा खेळ आता संदीप साळुंके यांना करावा लागेल. क्षमता आहे, ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की 6 बॉल 6 षटकारांचा रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे, परंतु संकेत पार्टे यांच्याकडे क्षमता आहे. आज ती वेळ आहे, येणारे 12 बॉल आणि इथून पुढे बनवायच्या आहेत धावा त्या 45. प्रशांत साळुंके आता गोलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला नक्कीच संकेत या ठिकाणी पाहायला मिळतात. उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 1 धाव. प्रसाद साळुंके गोलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि बऱ्याचशा काळानंतर संदीप साळुंके आता स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. यांचं स्ट्राईकवर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि यांची बॅट चालणं खूप महत्त्वाचं आहे. जर हे मॅचमध्ये मैत्री ग्रुप जावळी यांना जर राहायचं आहे तर यांची बॅट तळपणं अतिशय महत्त्वाचं. प्रसाद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सामना करेल संदीप. हो 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 एक चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चित हा डॉट आलाय आणि संदीप साळुंके दुंद यांनी प्रयत्न हाच केला की 1 पाय पुढे काढायचा आहे, बॉलला खेळायचा, परंतु कमी गतीचा बॉल इथे हाताळलाय प्रसाद साळुंके कोडवली यांनी आणि टाकलाय तो डॉट. परंतु काही मोठे फटके येतील का आणि धावसंख्या पुढे जाईल का, आता याच प्रयत्नामध्ये फलंदाज. हो आत्ताचा देखील या ठिकाणी डॉट पाहायला मिळतोय. फिरकी गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. अजूनही या ठिकाणी 44 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं 29.33 ची सरासरी हवी आहे. निश्चित हा बॉल जर आपण पाहिला टप्पा पडल्यानंतर बाहेर गेला, आला तो डॉट. लोअर फुलटॉस चेंडू पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 बाउन्स फील्ड केला जातोय आणि 1 धाव या ठिकाणी घेतली जाते. तर एका धावेने काही होणार नाहीये. मोठे मोठे फटके येणं खूप आवश्यक आहे. निश्चित आता आमच्यावर पाठीमागे घडलंय का याचा विचार करण्यापेक्षा पुढे काय चांगलं करता येईल ना याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल, कारण धावसंख्येमधला आणि बॉल मधलं अंतर वाढलंय. शेवटचे 2 बॉल या षटकातले. प्रसाद यांचा पुढील चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये त्या ठिकाणी अडकवलं गेलंय. विकेटचं पतन. संकेत यांना या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. थँक्यू. संकेत पार्ट्यांनी प्रयत्न केला की पायांचा वापर करायचा आणि बॉलच्या मिनिटपर्यंत पोहोचायचं, परंतु त्या प्रयत्नांना यश आलं नाही. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. जयदीप धनावडे यांनी बाकीचं काम पूर्ण केलं आणि फलंदाज संकेत पार्टे यांना यष्टीचित केलंय. आता फक्त शेवटचा बॉल शिल्लक आहे. हॅलो या मैदानावरती आत्ताच ज्यांचं आगमन झालं ते आनेवाडी गावचे प्रथम नागरिक सरपंच यांचा सत्कार या ठिकाणी विकास सेवा सोसायटीचे संचालक संकेत फरांदे यांनी करायचा आहे. उंच गेलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. विकेटचं या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
चेतन फरांदे यांना देखील या ठिकाणी माघारी परतावं लागत आहे. निश्चित चेतन फरांडे आनेवाडी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, फटक्यामध्ये नव्हती पूर्णता, बॉल हवेत उभा राहिला, विकेटचं पतन झालं. आता फक्त शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि बनवायच्या आहेत 43 धावा. हे इक्वेशन शिल्लक आहे. 6 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे. मोठा डोंगर या ठिकाणी आहे, तर एक आक्रमक पारी संदीप साळुंके यांना करावी लागेल. आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज अक्षय भोसले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक. हो हो, आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय डॉट येतोय हा चेंडू. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आणलाय अक्षय भोसले, बोरगाव नागठ्याने यांनी, परंतु एका बाजूला पप्पू साळुंके, धुंद अंतर वाढलंय, परंतु काही मोठे फटके घेऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करतील का? जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय 1 आणि 1च धाव मला वाटतं त्या ठिकाणी घडली जाईल. बॅट्स मध्ये मात्र या ठिकाणी झगडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप साळुंके फॉर्मशी झगडताना नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अक्षय पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अमर शेलार फलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर नक्कीच या ठिकाणी कार्पेटचा फटका, 1 धाव त्या ठिकाणी घेतली गेली आणि एका धावेवर या ठिकाणी समाधान मानलं गेलंय. आणि प्रशांत शिंदे पुन्हा एकदा फ्रेम मध्ये आले. ज्या प्रकारे त्यांनी एका हाताने बॉल अडवला आणि टाकला. वय वर्ष 39 आहेत, परंतु याही वयात त्यांची एक चांगली फिटनेस आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा यष्टिरक्षकाकडून केली गेलेली चूक आणि 1 धाव या नक्कीच या ठिकाणी घेतली गेली आणि एका धावेवर या ठिकाणी समाधान मानलं जातं. तर एका धावेने काय होणार नाहीत. चला, फायनलचे दोन्ही संघ या ठिकाणी लाईनअप करून घ्यायचा आहे. स्टेजच्या दरम्यान आपण या ठिकाणी यायचं आहे. दोन्ही फायनलचे संघ. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवर भिरकावून दिलाय. सुरेख असा झेल त्या ठिकाणी बाउंड्री लाईनवर पाहायला मिळतोय. विकेटचं या ठिकाणी पतन. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर असेल. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय शेवटच्या चेंडूसाठी वैभव शेठ यांना या ठिकाणी आमंत्रित केलं गेलंय. पाहूया भिवडीच्या दिशेने हा शॉट जाईल का, ते नक्कीच पाहण्याजोगं असेल. कारण यांची बॅटिंग काल आपण पाहिली असेल, यांची बॅटिंग काल आपण भरताना पाहिली होती, परंतु थोडंसं संघ त्या ठिकाणी अडचणीत आपल्याला पाहायला मिळाला आणि नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. आता पुन्हा एकदा या ठिकाणी स्ट्राईक एंडला वैभव शेठ पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर भिरकावण्याचा प्रयत्न केला गेला आणि या ठिकाणी बेस्ट ऑफ सातारा या ठिकाणी विजयी ठरतोय. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे मैत्री ग्रुप चावडी आपल्या खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल देखील आपलं देखील हार्दिक आभार. चला, दोन्हीचे फायनलिस्ट संघ, 2 संघ, कृपया आपणास विनंती आहे, आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. लाईनअप करून घ्यायचे आहे. आपण दोन्ही फायनलिस्ट संघाला या ठिकाणी विनंती केली